म्हणालो होतो की बागायती आणि फलोत्पादन शेतकऱ्यांचे नुकसान दाखवलेले नाहीये, तरीही आणेवारी 49 पैसे दाखवलेली आहे आणि त्यामुळे यांना आता नुकसान भरपाई मिळणार नाही। तर अशा परिस्थितीमध्ये एक प्रयत्न म्हणून आपण केला की आणेवारी 49 दाखवली आहे, नुकसान मात्र तुम्ही दाखवलेलं नाहीये। या गोष्टी विसंगत आहेत, परस्पर विरोधी आहेत। कारण जर का तुम्ही आणेवारी 49 पैसे दाखवताय, या अर्थी सरळ सरळ नुकसान सगळ्यांचंच झालेलं आहे। बस सगळ्यांचं नुकसान झालेलं असताना सगळ्यांना जिराईतच पेमेंट द्यायचं म्हणजे 13,600 द्यायचं, हे योग्य आहे का? हा विषय आता उपस्थित झालेला आहे। यांना आपण कळवलं होतं की पुनर्विचार करा, पण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आता हे असंच केलंय, आता असं केलंय धादांतपणे हे चुकलंय। आता याच्यावरती एक अर्ज जे पोलीस स्टेशन मध्ये आम्ही केला होता, तर पोलिसांना आम्ही कळवलंय की 6-7 दिवस तुम्हाला देण्यात येतील, तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा। कारण ही माहिती विसंगत आहे, म्हणजे वरिष्ठ लोकांना ही चुकीची आणि खोटी माहिती दिली आहे असं कलम 182 म्हणतं। हे मी म्हणत नाही, आणि तुम्ही गुगलवरती सर्च करा, IPC सेक्शन 182 सर्च करा, टाईप करा गुगलवरती, तुम्हाला जागेवर सापडेल शासनास खोटी माहिती दिल्याबद्दल। म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणताय की माहिती आली नाही, नुकसान झालेलं नाही, दुसरीकडे म्हणताय 49% आणेवारी आहे, म्हणजे डायरेक्ट फसवणूक झाली आहे, हे सिद्ध होतंय। म्हणून पोलिसांनी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। आणि पोलिसांनी जर का खातं सगळ्यांची एकच आहेत, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आहे, राज्य सरकार आहे, तर मग हे अशा सगळ्या एकंदरीत परिस्थितीमध्ये पोलिसांनी जर का त्यांना सहकार्य केलं तर कोर्टात जावं लागणार आहे। आणि मी सर्व तमाम शेतकऱ्यांना शब्द देतो की मी कोर्टात जाईन, आणि कोर्टात जाऊन मी दाद मागणार म्हणजे मागणार, कारण हा अन्याय आहे, हे योग्य नाहीये। आणि याच्यात सरळ सरळ तहसीलदार जातात घरी, कारण आणेवारी जाहीर करतायत कोण याची संदर्भामध्ये शासनाचे परिपत्रक आहेत। लोकांच्या हक्काचे पैसे लोकांना न देणं ही गोष्ट अशोभनीय नसून क्रूर आहे। मी पुन्हा सांगतो, आमदारकी घेतलीये, चोऱ्या केल्यात, तुम्ही करा, त्यांच्या कार्यकर्त्यांना काय चाटायचं त्यांनी चाटावं, पण लोकांचं कशाला नुकसान करताय? हे लोकांचं नुकसान आहे। ज्याला 27,000 भेटले पाहिजे होते त्याला 13,600 भेटतील, ज्याला 36,000 भेटायला पाहिजे होते त्याला 13,600 भेटतील। बरं, त्याची गॅरंटी नाही की ते भेटतील का नाही भेटणार, कारण अजूनही प्रस्ताव मंजूर नाही। आत्मदहन हर्षवर्धनने करावं, तो मरावा, म्हणजे इथून पुढे आमचं राज्य यावं, कारण आता त्यांचं राज्य नाहीये, ते चोरलेलं राज्य आहे। कोणी यांचा कार्यकर्ता डोळ्यात डोळे घालून हे नाही म्हणू शकत की आम्ही निवडून आलोय। त्यांचा क्रमांक 1चा माणूस विरोधातला कोणी असेल तर तो मी आहे, त्यामुळे तो जळून मेला तर बरं होईल म्हणतील। तर अशा परिस्थितीमध्ये आता कायदेशीर लढाई करावी लागणार आहे, जी आपण करणार आहोत। हा अन्याय आहे, आणि जे त्यांच्या गावात त्यांचे चाटणारे चाटू आहेत त्यांना गावातल्या लोकांनी म्हणून ठोकला पाहिजे। हे काय आहे? हा असला गांडूपणा? अरे आमदारकी घेतली आहे, फटाके फोडतायत, फोडा ना तुम्ही, अनेक देशांमध्ये जा, मजा करा, काय पाहिजे ते करा, पण सर्वसामान्य शेतकऱ्याचा जो अधिकार आहे तो अधिकार त्याच्यापासून हिरवून घेण्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना गावात फिरताना लाज तरी वाटली पाहिजे। आणि गावातल्या लोकांनी चाटुगिरी करण्यापेक्षा या कार्यकर्त्यांना ठोकलं पाहिजे, कारण पैसे चोरलेत, हे चोरी सिद्ध होऊ राहिली ना। आता ही सिद्ध झालेली चोरी जर तुम्ही गिळणार असाल आणि चाटे चाटत बसणार असतील की लई गोड लागू राहिलं, तर याच्या इतकं दुर्दैव दुसरं नाहीये। म्हणून मी कोर्टात जाणार, कोर्टाची लढाई लढणार, आणि माझे प्रयत्न मी करणार आहे। पण प्रत्येक गावातल्या शेतकऱ्याला एक कळू देत की यांनी तुमचं नुकसान केलंय, लक्षात ठेवा। गद्दारी लोकांची झाली,
मी आमदार झालो काय नाही झालो काय मला नाही फरक पडत, कारण कायदा माझा तोंडपाठ आहे. उदयसिंग आमदार होणे काही दिवे लावले मला काही फरक पडत नाही, पण लोकांना फरक पडतोय ही गोष्ट योग्य नव्हे. म्हणून लोकांना एकच सांगायचंय, प्रत्येक गावात यांच्या कार्यकर्त्यांना धरास आल्यांना आणि का नुकसान केलं आमचं विचारा, कारण हे नुकसान आहे. गोड वाटत नाहीत का पैसे? पैसे गोड वाटत नाहीत? ज्याला 27,000 मिळणार होते त्याला 13,600 मिळतील, पण पुन्हा सांगतो मिळतील का नाही याची बी गॅरंटी नाहीये. चाकू टाकलाय, बाजात टाकला होता तोपर्यंत मी सहन केलं, लोकात टाकू राहिले. या गोष्टी बऱ्या नव्हेत आणि म्हणून पेटून उठलं पाहिजे शेतकऱ्यांनी आणि गावातल्या यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला घोडा लावला पाहिजे. गावात लावला पाहिजे का नाही लावला पाहिजे? पैसे कुठे आमचे? साले आमदार झाला तिकडे फिरायला जा, नाही तर तिकडे तेल लाव तुझं जाऊन. लोकांची का मारतोयस हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल. हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि पुन्हा 16 तारखेला पुन्हा एकदा आपण महावितरणवर पण आपण जाणार आहोत, असं नाही की जाणार नाही आहोत. दादांत बेकायदेशीर गोष्टी चाललेल्या आहेत, याच्यावरती लढाई न करणं हा माझा स्वभाव नाहीये. मी करणार म्हणजे करणार. आणि पुन्हा सांगतो, मला काही पडलेलं नाही कोण आमदार होतं कोण आमदार होत नाही. मला पडली माझ्या जनतेशी आहे आणि मी ते काम करणार म्हणजे करणार. धन्यवाद.